राज्याच्या विधानसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील नुकतंच दोन्ही नेते एकत्र यावेत असं म्हटलंय। त्यावरून शिंदे गटात दोन गट निर्माण झाले असताना यावर भाजपाचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली। पाहूयात काय म्हणतात नारायण राणे। आता 25 साल झालं बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर अवस्थेमध्ये आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलंय। समाधी अवस्थेत त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही, भाजपने फसवलं असं सामान्य दावा केलेला आहे। बघा, संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो ते सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात। उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत। काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा। एकत्र येणार असं संजय शिरसाट म्हणताय, काय वाटतंय? तोच प्रश्न भविष्यवाणी। माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही। दादा, उबाटाच्या माजी नगरसेवक नालासोपारा मधल्या 2 माजी नगरसेवकांवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला। त्यांचा खरा गुणधर्म कळतोय आता, त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते। खंडणीवरच त्यांची रोजीरोटी आहे।